करू इच्छिते. आपण सर्वजण येथे आज कशासाठी जमलोय आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, ज्यांच्यामुळे आपण इथे आज उभे आहोत, खास करून मुली, आपल्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. तर आज मैं लड़की बनकर किताब उठाई, मैंने लड़की बनकर किताब उठाई तो धर्म काप गया परंपरा चिल्लाई, मैंने लड़की बनकर किताब उठाई तो धर्म काप गया परंपरा चिल्लाई, मैं चुप रही, मैंने कहा तुम्हारा डर ही मेरी ताकत बनेगा, तुम्हारा डर ही मेरी ताकत बनेगा. अशा म्हणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. तो जन्मदिवस साजरा करण्यासाठीच आपण इथे आज जमलेलो आहोत. सावित्रीबाई फुले या एका शेतकऱ्याच्या कन्या होत्या. आधीच्या काळात वयाच्या 9व्या 10व्या वर्षी मुली वयात आल्या की लगेच मुलींचं लग्न लावून दिलं जायचं. 9 वर्षाच्या सावित्रीबाईंचे लग्न 12 वर्षाच्या ज्योतिबा फुले यांच्यासोबत लावलं गेलं. जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा त्यांना काहीही कळत नव्हतं. शिक्षण मुलींना तेव्हा दिलं जात नव्हतं. ज्योतिबा फुले यांचा फुलांची माळा करण्याचा व्यवसाय होता, म्हणून त्यांना फुले हे कुळ देण्यात आले. ज्योतिबांना ही जी समाजात दलित आणि शुद्ध अशुद्ध ही परंपरा होत्या त्यांना बघून त्यांना ते खूप ग्रासत होतं. त्यांना कुठेतरी वाटत होतं की हा आपला समाज बदलला पाहिजे, स्त्रियांवरती जे शोषण होतंय ते बदललं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांच्या मनात खूप इच्छा होती काहीतरी करावं. शेवटी त्यांनी त्यांच्या त्या कार्याला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सावित्रीबाईंना सुद्धा समाविष्ट केले. सावित्रीबाईंना कशा पद्धतीने समाविष्ट केले? ज्योतिबांनी ओळखले की जर समाजातील स्त्रियांना आपल्याला जर शिक्षित करायचं असेल तर आपल्याला सुरुवात पहिले आपल्या घरातून करावी लागेल. सावित्रीबाईंना ते म्हणाले, सावित्री इकडे ये, ती भाजी पोळी करायचं राहू दे, इकडे ये, मी तुला तू शिकवतोय. सावित्रीबाई बोलल्या, अहो ज्योतिबा काय सांगताय तुम्ही? घरातील काम करायचं, दळणदाणा करायचं, स्वयंपाक करायचं हे माझं काम आहे, तुम्ही मला शिकवताय? लोक वेळात काढतील तुम्हाला. सावित्री हे बघ, समाजातल्या अन्याय अत्याचाराचा जर आपल्याला विरोध करायचा असेल तर पहिले आपल्याला आपल्या घरातून सुरुवात करावी लागेल. संपूर्ण भारतातील आपल्या समाजातील स्त्रियांना जर तुला या कष्टातून या अत्याचारातून बाहेर काढायचं असेल तर तुला पहिले प्रयत्न करावा लागेल. सावित्रीबाई ऐकल्या नाही. सावित्रीबाई एके दिवशी बाजारात गेल्या. बाजारात जात असताना एका ठिकाणी त्यांना एका विधवेचा सती जाण्याची प्रथा होती. विधवेला सती जाळत होते. ते विधवेचं वय फक्त अवघे 10 वर्ष होते आणि तिचं ज्याच्यासोबत लग्न लावलं गेलं त्याचं वय होतं 60 वर्ष. मला सांगा तुम्ही 60 वर्षाच्या पुरुषासोबत जर एका 9 वर्षाच्या मुलीचं लग्न लावून दिलं तर त्याच्यात चूक कोणाची बरं? तो जर पुरुष मानला त्या मुलीची त्याच्यात काही चूक नाही. ज्योतिबांना हे खूप कसले, त्या मुलीची काही चूक नसताना तिला सती जावं लागतंय. पुरुष मानल्यानंतर त्या मुलीचं केशव पण केलं जाते, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. सावित्रीबाईंनी तेव्हा ठरवलं, घरी आली आणि होऊन ज्योतिबांना म्हणाली, ज्योतिबा मला शिकायचंय, तुम्ही मला शिकवा, मी तुमच्या प्रयत्नांना हवे ते प्रयत्न करेल आणि मी तुमच्या प्रत्येक कार्यात साथ देईन. ज्योतिबांनी जमिनीची पाटी केली, काडीची पेन्सिल केली आणि जमिनीवरती सावित्रीबाईंनी आई एकदूला लिहिण्यास सुरुवात केली आणि त्याच्यामुळेच आपण सर्वजण आज या डिग्रीपर्यंत या नोकरीच्या संधींपर्यंत आपण पोहोचू शकतो. एवढं योगदान एवढेच सावित्रीबाई थांबले नाही. सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी त्यावेळेस खूप प्रयत्न केले आणि तेव्हा शिक्षण घेणं आजकालच्या आपल्या परिस्थितीसारखं समान नव्हतं किंवा सारखं नव्हतं की जेव्हा आपण सहजतेने आपण कॉलेजमध्ये येतोय, घरात आपण सांगितलं मला ऍडमिशन घ्यायचंय, कॉलेज जायचं, आपल्या सहज जाऊतील, पण त्या काळची परिस्थिती तशी नव्हती. त्या काळी मुलींना शिक्षणाला बाहेर काढणं, ज्योतिबांना समाजाचे लोक म्हणू लागले, जर मुलीला बाईला शिकवलं तर माणूस मरतो. ज्योतिबा म्हणाले, समाजाची हीच मानसिकता असेल तर सावित्री मी मरायला तयार आहे आणि समाजाला दाखवून देईल की जर बाईच्या शिक्षणाने पुरुष मरत नसेल तर मी मरायला तयार आहे आणि त्यांना दाखवून देईल की बाईच्या शिक्षणाने पुरुष कधीच मरत नाही. अशा सावित्रीबाईंच्या कार्यात ज्योतिबांचे योगदान देखील मोलाचे होते. ज्योतिबांच्या पाठिंब्यामुळेच ही स्त्री पुढे गेली आणि आजकाल देखील वरतीच परिस्थिती, जर घरचे आई वडील आपलं लोक जर प्रतिसाद किंवा त्यांना आधार देत असतील तर मुलगी पुढे शिकू शकते, पण त्या काळी तसं नव्हते. जेव्हा सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी घरातून बाहेर पडत असे, समाजाची खूप वाईट मानसिकता होती. सावित्रीबाईंवरती दगड, गोटे, अंडे, शेण वगैरे सर्व काही फेकलं जात होतं, पण सावित्रीबाई तिथेच थांबले नाही. सावित्रीबाई सोबत आपली एक साडी घेऊन जायच्या आणि शाळेत गेल्यावर ती चेंज करून परत विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या मार्गी लागायच्या. एक शाळा सुरू केली सावित्रीबाईंनी अवघ्या 4 वर्षात. 8
8-9 शाळांची निर्मिती केली आणि मुलींना शिक्षित केलं. आधी जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा मुलींना कोणी पाठवत नव्हते, मात्र त्यांच्या प्रयत्नांना बघून समाजातील मुली हळूहळू शिकण्यासाठी येऊ लागले. आणि एक गोष्ट सावित्रीबाईंच्या लक्षात आली की जर समाजात जो स्त्रियांवरती जो अत्याचार होतोय, त्यांच्यावरती जे निर्बंध लादले जात आहे, तुझं लग्न ह्या वयात झालं पाहिजे, कोणाशी लग्न होतंय, किती वयात होतंय, कोणाला काही घेणं नाही, शिक्षण घ्यायचं नाहीये, घरात काही बोलायची परवानगी नाही, तर हे सुधारण्यासाठी जर एक ज्ञानज्योत लावली, ज्ञानाचा प्रकाश जर घरापर्यंत गेला, तर एक स्त्री स्वतः आवाज उठू शकते आणि तिच्यावरती होणाऱ्या अत्याचारांचा ती विरोध करू शकते. सावित्रीबाईंना हे समजलं आणि त्यांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केली. त्यांचा परिणाम आपण बघतोय, प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी ही मुलापेक्षा पुढे आहे. तिला घरातही काम करावी लागतात, बाहेरही करावी लागतात, पण ती तरीही मागे खचून जाते, पुढे चालत असते. पण मात्र आजची परिस्थिती अशी, आजच्या परिस्थितीचा आपण बघायला गेले, तो काळ होता त्या काळात शिक्षणाला बंदी होती, शिक्षणाच्या सुविधा मुलींसाठी नव्हत्या. आताच्या काळात मुलींना शिक्षणाच्या सुविधा आहेत, सर्व आहेत, बरोबर आहे. पण आजच्या परिस्थितीत शिकलेली मुलगी असो किंवा अशिक्षित मुलगी असो, ती सुरक्षित आहे का आपल्या समाजात? बदलापूरमध्ये जो कांड झाला तो धरून घ्या, इतरत्र आपल्या काने खूप ऐकायला येते आपल्याला मुलगी सुरक्षित नाही. ज्या समाजात सावित्रीबाईंनी ज्ञानाची ज्योत पेटवली मुलींना शिकवण्यासाठी, त्याच समाजात आज स्त्रीभ्रूण हत्या होते. ज्या मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी सावित्रीबाईंनी क्षणाचे गोळे घेतले, त्याच मुलींना आज आपण स्वतःहून त्याच ज्ञानाच्या जोरावरती मारतोय. तर याचा आपण कुठेतरी उपयोग केला पाहिजे. ज्या सावित्रीबाईंनी मुलींना शिकवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, त्या मुलींना वाचवण्यासाठी आपण अतोनात प्रयत्न केले पाहिजे असे मला वाटते. आणि आज आपण परिस्थिती बघतोय, मुलींना हुंड्याला लागल्यास तर 10 आणि 5 तोळा सोनं देतील. प्रशिक्षणाला सांगितलं, शिकून कुठे लगेच नोकरी लागून जाणार, एवढ्या नोकऱ्या आहेत का? सरकारी नोकऱ्या नाही, प्रायव्हेट नोकऱ्या अशा आहेत, कुठे नोकरी लागून जाणार लगेच, एवढं शिक्षण घेऊन काय करायचं? मला एक सांगा, शिक्षण हे फक्त नोकरी करण्यापुरते असते का? सांगा मला. नाही, शिक्षण हे फक्त नोकरी करण्यापुरते नसते, शिक्षण हे फक्त नोकरी पुरण्यापुरते नसते. शिक्षण हे आपली मानसिकता, आपली विचार करण्याची क्षमता आणि आपल्या अंगी असणारे गुण प्रख्यात करण्यासाठी असते. हे आपल्याला पटवून द्यायला पाहिजे. आता आपण बाहेर शिक्षणासाठी येतोय, सर्व विद्यार्थी शिक्षिका असतील, त्या येत असतील, घरातून येताना कोणी मॅरिड असेल, कोणी अनमॅरिड असेल, घरून त्यांना शिक्षणासाठी इव्हन एवढंच आहे, आम्ही तुम्हाला शिकू देतोय ना, तोच खूप उपकार झालाय असं दाखवतं आपल्याला. आम्ही तुम्हाला शिकू देतोय ना, बस झालं, शिकू देतोय, लोक शिकू म्हणतात नाही याच्यात, पण शिकू देताय ही आपल्याला काय देताय, ती संधी देताय. पण असं म्हणताय की शिका तुम्ही, असं नाही म्हणत. आपल्याला सत्य परिस्थिती माहिती, पण आपल्याला काहीतरी त्या परिस्थितीला, त्या टोमण्यांना, त्या उत्तरांना झूज देऊन पुढे जायचे हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून आपण प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक टोमण्यांना पुढे मागे सारत पुढे जायचा प्रयत्न करत असतो. मी म्हणत नाही की मुलं मागे आहेत, मुली कमी आहेत, फक्त ही माझी मत मी ती मांडण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न करीत आहे. सावित्रीबाईंच्या कार्यावरती मी एक कविता आहे छोटीशी, तेवढी तुम्हाला तुमच्यासमोर सादर करते, ज्याच्यावरून आपल्याला कळेल की सावित्रीबाईंनी कशा प्रकारे आपल्यासाठी अतोनात प्रयत्न केले.